नमस्कार, मी गीतांजली तोरसकर. जागतिक योग दिनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि शुभेच्छा. आजचा विषय आहे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सूर्यनमस्काराने आपल्या संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम मिळतो. हा माझा अनुभव आहे. त्याचप्रमाणे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तींचा विकास घडवणारा हा एक चांगला व्यायाम आहे. अनुक्रमे एक पाय बदलून दोन्ही पायाने मिळून एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो. असे एकूण 12 सूर्यनमस्कार सर्वांनी सकाळी केलेच पाहिजेत. आता आपण 14 आसनांचा सूर्यनमस्कार कसा करायचा आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूया. सूर्यनमस्कार करताना श्वास प्रश्वास सहजपणे चालू ठेवावा. श्वास रोखून ठेवू नये. प्रथम सूर्याकडे तोंड करून ताठ उभे राहावे. एक ऊर्ध्व नमस्कारासन. दोन्ही हात छातीच्या मध्यावर जोडून नमस्कार करीत दोन्ही हात सरळ वर न्यावेत. दोन्ही कानांना दंडाचा स्पर्श करून वर पाहावे. दोन जानुशिरासन. खाली येऊन दोन्ही हात दोन्ही पायांच्या बाजूला ठेवावे. पाय ताठ ठेवून गुडघ्याला डोके लावण्याचा प्रयत्न करावा. तीन एक पाद प्रसरण. डावा पाय मागे नेऊन जमिनीला टेकून समोर बघावे. 4 बजरंगासन. 5 एक पाद प्रसरण. 6 द्विपाद प्रसरण. उजवा पाय मागे नेऊन दोन्ही पाय समांतर ठेवावे. दोन्ही गुडघे वर उचलून दोन्ही हातांवर आणि पायावर शरीराचा तोल धरून ठेवणे. 7 अष्टांग नमस्कार. शरीर जमिनीवर ठेवून 8 अंगांचा जमिनीला स्पर्श करणे. यासाठी दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, छाती आणि कपाळ या 8 अंगांचा जमिनीला स्पर्श करणे. गुदद्वाराचा भाग वर उचलणे. 8 सर्पासन. सर्प जसा पाना उचलतो त्याप्रमाणे छाती, मान, डोके वर उचलावे. 9 भूधरासन. दोन्ही पायांचे तळवे जमिनीला लावून मान खाली वाकवून पायांच्या बोटांकडे बघावे. 10 एक पाद आकर्षण. डावा पाय पुढे आणून दोन्ही हातांच्या बरोबर मधोमध ठेवावा. 11 बजरंगासन. 12 एक पाद आकर्षण. 13 जानुशिरासन. 14 नमस्काराची पूर्वस्थिती. पूर्वस्थितीमध्ये येऊन ताठ उभे राहावे. आता हा आपला अर्धा डाव्या पायाचा सूर्यनमस्कार झाला आहे. अर्धा डाव्या पायाचा सूर्यनमस्कार झाला आहे. आता आपण उजव्या पायाचा सूर्यनमस्कार पाहूया. एक ऊर्ध्व नमस्कारासन. 2 जानुशिरासन. 3 एक पाद प्रसरण. 4 बजरंगासन. 5
6 बाजू सरळ 7 अष्टांग नमस्कार 8 सर्पासन 9 भूधरासन 10 एक पाद आकर्षण 11 वज्रंगासन 12 एक पाद आकर्षण 13 जानुशिरासन 14 नमस्काराची पूर्वस्थिती. आता हा डावा आणि उजवा दोन्ही पायांचा मिळून एक सूर्यनमस्कार पूर्ण झाला आहे. आता आपण या सूर्यनमस्काराचे काय फायदे ते आपण पाहूया. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार केल्याने रोगनिवारक आणि प्रतिबंधक अशा कोवळ्या सूर्यकिरणांचा लाभ मिळतो. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक